माझे नाव रितेश विशाल मंडळ. माझे नाव तरुण बाळासाहेब काळे. माझे नाव यश गणेश मूर्तीमुळे. माझे नाव सिद्धेश संतोष काळे. माझे नाव ओम दत्तात्रय पाटोळे. पुढील माहिती सिद्धेश काळे देईल. नमस्कार मित्रांनो, मी श्री नागेश्वर विद्यालय निमोणे तालुका शिरूर जिल्हा पुणे या शाळेमध्ये इयत्ता 10वीच्या वर्गात शिकतो. आम्ही इयत्ता 10वीच्या वर्गातून 5 जणांनी असा प्रकल्प बनवलेला आहे की वन्य प्राण्यांपासून मानवी जीवनाला जो त्रास होत आहे तो त्रास कसा थांबवावा व त्याच्यापासून मानवाला कसे संरक्षण मिळावे याबद्दल हा प्रकल्प बनवण्यात आलेला आहे. या प्रकल्पामध्ये आम्ही स्वतःची टेक्निक वापरून तो कसा चांगला बनवता येईल याचा प्रयत्न केलेला आहे. यापासून सर्वांना संरक्षण मिळेलच याबद्दल पुढील माहिती यश मूर्तीमुळे हा देईल. नमस्कार, मी यश गणेश मूर्तीमुळे. आम्ही श्री नागेश्वर विद्यालय निमोणे तालुका शिरूर जिल्हा पुणे या शाळेतून एक प्रकल्प बनवलेला आहे. या प्रकल्पाचे नाव वन्य प्राण्यांपासून संरक्षण यंत्र हे आहे. या प्रकल्प आपल्या देशात वाढत्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक जण रोज मृत्युमुखी पडतात व त्या वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर पाहता व त्यांच्यापासून आपल्याला धोका पाहता आम्ही हा प्रकल्प बनवलेला आहे. या प्रकल्पामध्ये सोलर कॅमेराचा यूज केला आहे आणि हा प्रकल्प स्वयंचलित आहे. या प्रकल्पामध्ये सोलर कॅमेराचा वापर केला आहे कारण जर सोलर कॅमेरामुळे सोलर प्लेटमुळे आपल्याला विजेचाही खर्च येणार नाही व तो कॅमेरा 24 तास चालू आहे. तसेच त्या कॅमेऱ्यामध्ये एक जीपीएस बसवण्यात आला आहे. जर कॅमेऱ्याच्या 500 मीटरच्या कक्षेत जर कोणताही बिबट्या आला तर त्या कॅमेऱ्याद्वारे आपल्याला मेसेज पडतो. मग सर्वांना कळते की या क्षेत्रामध्ये बिबट्याचे आगमन झालेले आहे म्हणून सर्वांना त्याची दक्षता घेता येईल. तसेच या प्रकल्पामध्ये एक लॉन्चरही बसवण्यात आले आहे. जर लॉन्चरच्या 50 मीटरच्या अंतरावर कोणताही बिबट्या असो प्राणी असो जास्त करून बिबट्याच असो त्या लॉन्चरच्या 50 मीटरच्या कक्षेत जर आला तर लॉन्चर हा 360 डिग्री फिरू शकतो. म्हणून लॉन्चरच्या कुठल्याही कक्षेत 50 मीटरच्या कक्षेत जर बिबट्या आला तर त्या लॉन्चर मधून एक जीपीएस ट्रॅकर सोडला जातो. त्या जीपीएस ट्रॅकरला एक ग्लू लावलेला आहे. त्यामुळे जर 50 मीटरच्या कक्षेत जर बिबट्या आला तर लॉन्चरच्या साहाय्याने त्याच्यावर जीपीएस ट्रॅकर सोडला जाईल व तो बिबट्याला चिकटेल. त्यामुळे जर बिबट्या त्या क्षेत्रातून दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात गेला तरी आपल्याला त्याला शोधण्यात मदत होईल व त्यापासून आपल्याला बिबट्यालाही इजा न होता त्या बिबट्याला पकडता येईल व शेतकऱ्यांनाही त्याचा खूप वापर होईल. आपण जर या प्रकल्पाला खूप मनावर घेतले तर हा प्रकल्प सर्व गावे बसवता येईल व सर्वांचे शेतकरी असो लहान मुलांपासून वृद्ध असो किंवा परिसरात वावरणारी मुले असो व्यक्ती असो तर त्यांना या बिबट्याची वन्य प्राण्यांची धोका भासणार नाही म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. तरी धन्यवाद.